आपल्या बागेत आपण नवीन एक प्रयोग करून बघितलेला आहे. तर हे आहे अननस. कारण ते खायला आपण छोटंसं अननस आणलं होतं ना, घरी अख्खा अननस आणतो ते आणलं होतं आणि त्याच्यावरचा जो शेंडा असतो ना, तो मी कसा लावलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार. तर नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे. तर हे बघा अशा प्रकारे अंजीर म्हणते ते काय अननस रोपलेलं आहे. तर मी ते वरचा जे शेंडा असतो ना अननसाचा ते काढून घेतला होता आणि एका बरणीत फुल बरणी भरून पाणी ठेवलं होतं आणि त्यात ते टाकून दिलं होतं. ते वरचा जे असा शेंडा असतो ना तो टाकून दिला होता आणि त्याला 15-20 दिवसानंतर त्याला मुळ्या फुटल्या. त्याला ना मुळ्या फुटल्या. तर मग मी ते ह्या कुंडीत लावलं होतं, पण ते चूक झाली की ही कुंडी खूप छोटीशी लागली गेली. छोट्या कुंडीत लागल्या गेलं ते. खरं तर मोठी कुंडी पाहिजे होती. मी 2-3 व्हिडिओ बघितलेत ना याचेवाले. तर त्यांनी अशा मोठ्या टपात लावलेल्या आहेत. तर इतके छान त्यांचे अंजीरमध्ये ते अननस आलेले आहेत. तर आता आपण आहे ना हे पूर्ण आत्ताच नाही, पण नंतर आहे ना ते पूर्ण माती सगट काढून घेऊन आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण लावणार आहोत किंवा खाली जमिनीत लावू. पण बघू कसं येतं आहे. पण मी सहज करून बघितलं होतं. मला म्हणजे वाटलं नव्हतं की रोपल म्हणून. तुम्ही माझ्या अगोदरचे व्हिडिओ थोडीशी झलक याचे बघितले असेल. पण एक शोचं झाड म्हणून छान दिसतं म्हणून, फळ येऊ नाही येऊ त्याला म्हणून असं लावून दिलं होतं. पण खरंच खूप छान ते ना आता इतकं छान दिसतंय ना, खूप मोठं झालेलं आहे. खूप छोटं होतं ते, खूप मोठं झालेलं आहे आता. आणि खरंच इथून पुढे पण छान येईल. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या सर्व फळं भाज्या सेंद्रिय असतात. म्हणजे शेणखत वगैरे वापरून आपण कुठलीही रासायनिक फवारी वगैरे कुठलं खत वगैरे काही माहिती नाही आणि याचं तर आपल्याला काहीच माहिती नाही. याला कुठलं खत वापरतात, कुठल्या फवारण्या करतात याचं आपल्याला काही माहिती नाही आहे. आपण हे सहज लावून बघितलं तर ते छान रोपलेलं आहे. तर याच्या पुढे पण मी तुम्हाला दाखवेल नेमकं कसं अननस आपलं रोपलेलं आहे आणि कसं आलेलं आहे. तर आपल्या बागेत एक छान असं नवीन फळ येणार आहे. तर इथून पुढे पण याचे व्हिडिओ नक्की बघत जा. आणि हे छान असं रोपलं की आपण परत याचे आपण नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल ज्यावेळेस अजून मोठं होईल ना त्यावेळेस. आत्ताशीच म्हणजे लक्षात आलं की अरे हे तर खूप वाढायला लागलं आहे, खूप मोठं झालं आहे असं लक्षात आलं माझ्या. म्हणून मी व्हिडिओ केला. लावलं सहज. आणि मी आता परत अननस आणले ना, तर मी ते अशा प्रकारे वरण्यात त्याला मुळ्या फुटून घेतलेल्या आहेत. ते मी तुम्हाला परत नवीन एक व्हिडिओ करून दाखवेल. कारण मी एक करून बघितलं रोपतं का नाही रोपत असेल. आता मी ते व्हिडिओ पाहिलेत ना, तर ते एका ताईंनी अननस काढलं. ते अननस काढलं ना, त्याला साईडनी असे कोंब आलेले होते सेम असेच एवढलेच. तर त्या म्हटल्या की ते काढून बी आपण लावले ना तर ते रोपतं म्हणून. तर रोपतच असेल. आता माझं पण रोपलेलंच आहे. मी तर किती दिवसाचं तिथं आलेलं असेल ते अननस. आणि मग मी किती दिवसांनी ते पण 2 दिवस असंच वर पडलं होतं. नंतर ते बरणीत टाकलं होतं. तरी पण रोपलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं आपलं अननस येणार आहे. तर इथून पुढे आपण त्याची चांगली काळजी घेऊ. जशी आपली स्ट्रॉबेरी, आपले अंजीर जसे आलेले आहेत तसे अननस पण येतील. आणि मी आता आपल्या सीताफळं आणि काय आहे मला डाळिंब पण भरपूर लागलेले आहे. तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेल. कारण सर्व फळं आपल्या गार्डनमध्ये आहेत. काही नाही आहे ते आपण नंतर बघूया आणि ते सुद्धा लावूया. तर बघू शकता पूर्ण भाजीपाला आणि पूर्ण फळं आणि पूर्ण फुलं आपल्याकडे सर्वच आहे. तर बघूया आपण पुढे काय काय होतं याचं. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच. पण तोपर्यंत दिसायला तर खूप छान दिसतं. तुम्ही बघू शकता ना, म्हणजे मला तर खूप आवडलेलं आहे. एकदम म्हणजे नाही कसं शो पण दिसतो आणि छान पण दिसतं. झाडं पण नाही का कुंडीत येत इतकं छान दिसतं ना ते. आणि बाकीच्या पण कुंड्या आहेत ना, शेवंतीचे आहे, एक अस्टरचे आहे. तर आता इथून पुढे पण त्याला छान छान असे फुलं येतील तर अजून छान दिसून येईल. तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपण इथे ठेवलेलं आहे. कारण गारवा आहे त्याला भरपूर झाडांचा नाही का. जवळ असलं म्हणजे गारवा धरून चालतं. जास्त ऊन वगैरे तरी आष्टर आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यानंतर मी तोडलेले आहेत अंजीर. 2 अंजीर आहे. ते काय होतं एकदम नाही निघत आहे ते. 2-2, 4-4 असे निघतात. तर आम्ही पुण्याला गेलो होतो त्यावेळेस 2 खराब होऊन गेले होते. आणि हे 2 आहेत तरी काढून घेतलेले आहेत. काय होतं त्याला मग असं काही पण हे होऊन जातं त्याला. त्यामुळं काढून घेतले. तर बघू शकता छान असे 2 अंजीर आलेले होते. ते भरपूर आहे झाडाला पण ते संगच नाही पिकत आहे. एक पिकतं ना. 1-2 असे पिकतात. जास्त नाही पिकत. हे बघू शकता तुम्ही. तर असे मस्त असे 2 अंजीर उद्या म्हणजे काल मी तोडलेले आहेत ना, आज छान असे खायला झालेले आहेत ते. तर नंतर खाऊया. बघू शकता तुम्ही किती मस्त असे अंजीर आहेत. आणि एकदम नाही का कुठलाही फवारा वगैरे कुठलंही हे नाही. आणि एक जे दोडकं होतं ते दोडकं काढून घ्यावं लागेल कारण ते खूप मोठं झालेलं आहे. आणि त्याला आहे ना जास्त अजून काय दोडके लागलेले नाही आहेत. 2-3च लागलेले आहेत. पण ते एक छोटा आहे. म्हटलं हे काढून घ्यावं नाही का मोठं होऊन जाईल तर मग चांगलं नाही लागायचं. त्याच्या शिरा खूप म्हणजे त्या ह्या ज्या असतात ना हे होऊन जातात काय
निबर होऊन जातात, म्हणून हे दोडकं काढून घेतलेलं आहे. आणि अजून एक आहे ते उद्या निघाले. तर उद्या हे 2 दोडक्याचे मस्त ठेचा दोडक्याचा कुणी बनवलेला आहे. हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची आणि या दोडक्याचे ठेचा करायचा असा पाट्यावर किंवा तुमच्याकडे काही असेल ना त्यात कुटायचं. तर आधी डाळ भिजू घालायची हरभऱ्याची आणि त्याचा करायचं. तर हे असं मस्त रेसिपी आहे, ती पण नक्की करून बघा. आणि इथला काढलेला आहे आता हे फ्लावर वगैरे, कारण फ्लावरला पाणी नव्हतं ना, पुण्याला गेलं खूप खराब झालेलं आहे आणि त्याला लागले पण नाही, तर ते काढून टाकलेले आहेत. आणि इथे आता नवीन भाजीपाला लावायला आपण जागा केलेली आहे. तर बघूया आता इथे गुलाब आहेत. आता या गुलाबाच्या मध्ये आपण कुठले झाडं लावतो त्याचा व्हिडिओ येईलच नक्कीच. आणि नक्कीच बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ कुठलाही रोप असो, भाजी असो किंवा काही असो, लावल्यापासून ते काढणेपर्यंत व्हिडिओ दाखवत असते. तर खूप साध्या पद्धतीने मी भाज्या लावते पण, काढते पण आणि त्या बनवते पण. बनवायचे काही पण व्हिडिओ वगैरे करत नाही आहेत, पण खूप छान अशा भाज्या लागतात, कारण घरच्या आहेत, सेंद्रिय आहेत, ताज्या असतात म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमधून एकमेकाला सपोर्ट करा. बघा वांगेसुद्धा काढायला आलेले, ते काढून टाकायचे पण अजून नाही काढले, कारण हे वरचे हिरे दिसतात ना म्हणून. ते बघा असे इतके छोटे वांगे पिवळे होऊन जातात ना, ते आता उन्हाळ्यात वाढत नाही वांगे जास्त, म्हणून काढलेले नाही आहेत. तर बघू आपण नंतर इथे काय लावणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत नक्कीच दाखवेल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. चला आपण भेटू परत. बाय बाय. सर्वांना सपोर्ट करा, एकमेकाचे व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे तर बघा.